पिंट्या, आप्पांचं जेवण आटपलं का रे? हो आटपलं, गोळ्या पण घेतल्या त्यांनी. बरं झालं. चला बसा जेवायला. आदित्य येईल, हाक मारा त्याला. एवढं काय काळजी करताय? म्हटलं ना मग अशी आरतीला नव्हता का आला, जसं जेवायला येईल. काही नाही रे, थोड्या वेळाची नाटकं आहेत सगळी. मी म्हटलं ना नंतर विसरेल आणि सगळं पूर्ववत होईल. या बसा बसा. तसं झालं तर चांगलंच आहे, पण तसं नाहीये ना, म्हणून तर काळजी वाटते. तो आरतीला आला होता, लक्ष नव्हतं त्याचं आरतीत. आरतीतला एक शब्दही नाही उच्चारला त्याने. काही नाही रे, सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत म्हणतोय ना मी. बोलवा त्याला. आमचा प्रयत्न झालाय, आता तूच कर. मी नाही जाणार त्याला बोलवा. हट्ट करायचा हक्क लहान भावांचा असतो. दादा, तू जर असाच वागणार असेल ना तर आम्ही पण हट्टीपणा करू. म्हणजे काय काय करणार काय तू? आधी जेवणार नसेल तर मी पण नाही जेवणार. मी पण. ठीक आहे, तुम्हाला जेवायचं नसेल ना तर जेवू नका. बाप्पाच्या नैवेद्यातले 2-2 घास खा. उगाच बाप्पाचा अवमान नको व्हायला. मला वाढा. तुमचं हे जे वागणं चाललंय ना ते चुकीचं आहे, लक्षात ठेवा. नाही, तुमचं तिघांसाठी त्याचं सुद्धा नंतर महागात पडेल तुम्हाला, आधी सांगून ठेवतो मी. हा, तुझ्यामध्ये रीतभात नाही, सोडून द्या. अगं पण एखाद्या मुलीमध्ये नाजूकपणा असतो मुळात, तोही नाही तुझ्यामध्ये. एखाद्या घरात जाशील ना तर भरल्या घराचं वाटोळ करशील. मी 4 मुलींसारखी बोलत नाही, त्यांच्यासारखी वागत नाही. कारण काय तर माझ्यावर संस्कार नाही आहेत, मला रीतीभाती माहिती नाही. एखाद्या चांगल्या घराला जे जे लागतं ना त्यातलं काहीही नाहीये माझ्या. इतके दिवस ज्या घराबद्दल, तिथल्या माणसांबद्दल मी इतकं भरभरून ऐकत होते, त्या घरात येऊन काय केलं मी? अरे जिथे 2-3 तास मी त्यांना खुश ठेवू शकत नाही, तिथे आयुष्यभर त्यांना काय खुश ठेवणार? आदित्य, अरे असा अंधारात काय बसलाय? सूट. हे आदित्य. नाही, मला कल्पना आहे दुपारी जरा जास्त झालंय. जास्त म्हणजे जेवण जास्त झालं असं म्हणतो मी. तुला भूक नसेल, मलाही काही फारशी भूक नाहीये रे, पण 2 घास जेवून घेऊ. गणपती येत ना घरात. ये चल. हे बघ आदित्य, स्वतःसाठी नको पण निदान बाहेर जे तुझ्यासाठी ताटावरती खोळंबलेत, ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलंय, त्यांचं असं म्हणणं आहे बाबा की जोपर्यंत आदित्य येत नाही तोपर्यंत तेही जेवायला बसणार नाही. आता त्यांचा विचार करून जेवायला बसायचं की स्वतःचा आणि त्या मुलीचा विचार करून सगळ्यांना उपाशी ठेवायचं, हे तू ठरव. बघितलंस, मी त्यांना सांगत होतो आदित्य येईल, तसा नाही येतो. तुम्ही हात तर मारा. चल, शाबास. काय झालं? नाही, आता अजून किती परीक्षा बघणार आहेस माझी? दुपारी जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी वगैरे मागावी अशी तुझी इच्छा आहे का? मी तुला का माफी मागायला लावेन दादा मामा? नाही, मी फक्त विचारलं. म्हणजे जे काही तू वागतोयस, जसं काही वागतोयस त्याच्यावरून मी तुझे पाय धरवेत अशी तुझी इच्छा दिसते. माझं वागणं, माझी इच्छा. एवढंच ओळखतोस तू मला दादा मामा? मला ओळखत नाहीस का तू? ओळखतोस ना मला. मी तरी का वेगळं वागतोय? जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि ते चूक आहे ते चूकच आहे असंच म्हणतो मी. पण तू गोष्टी खूप टोकाला नेतोयस, खूप टोकाचा वागतोयस, असं नाही वाटत आहे का तुला? अरे पण एखादा जर का माझा कडेलोट होईल असं वागत असेल तर मी तरी कसा काय सुवर्ण मध्ये गाठायचा? मी टोकाचंच बोलणार ना. आणि मी जे काय बोलतोय ते काहीही चुकीचं नाही आहे.
चुकीचं आहे दादा मामा. हो. कारण तुला वाटतंय तशी मुलगी नाही आहेस हे. खूप चांगली आहे रे ती. अरे मग मला येऊ दे ना तसा अनुभव. तू का सांगतोयस? मी ही माणसं ओळखतो, माणसं पारखतो. एका भेटीत मला माणूस ओळखता येतो. आणि आजपर्यंत तिची आणि माझी 3दा भेट झालेली. आणि त्यावरून माझा असा अनुमान आहे की त्या मुलीमध्ये मला भावेल असं काहीही नाहीये. तूही तिचा नाद सोड. दादा मामा रे, अजून थोडा वेळ दे ना रे तिला. अरे किती वेळ देऊ मी? कधी वेळ देऊ मी? मी काय अमर आहे का? चिरंजीव आहे? हे बघ आदित्य, आता माझी जी काही वर्ष राहिलेत ना शिल्लक, ती वर्ष तुझं सगळं भलं होताना, चांगलं होताना बघताना घालवायचे. आता मला दुसऱ्या कुठच्या मुलीकरता वेळ फुकट घालवायचा नाही. त्यामुळे मला वाटतं तूही आता माझा आणि तुझा वेळ फुकट घालवू नकोस. चल जेवायला चल. आणि मग उद्याचं काय? का उद्याचं काय? आप्पांनी उद्या तिला विसर्जनासाठी बोलवलंय. अरे ते होय. अरे ते काय आप्पा विसरले सुद्धा असतील. आप्पांचं माहिती ना तुला, आजचं पाठ आणि उद्याचं सपाट. अरे सख्ख्या मुलांची नावं आणि चेहरे त्यांच्या लक्षात राहत नाही. तिथे ती काल परवा भेटलेली मुलगी कुठची लक्षात राहते? ते सगळं आग्राचं निमंत्रण दिलेलं तिला वगैरे ते सगळं आप्पा विसरलेले असतील. आणि मला वाटतं तूही विसरून जाईल. मी तर कधीच विसरलो. आणि ती उद्या आली तर? आता आज जे काही झालंय त्याच्यानंतर तिच्यामध्ये चिमूटभर जरी लाज शिल्लक असेल तर ती नाही येणार इकडे. तू सांग तिला की तू इकडे येऊ नकोस, कारण मला त्या मुलीचं पाऊल ह्या घरामध्ये पुन्हा पडायला नको. समजलं? आणि हे बघ, आता बास झाला तो विषय. सई 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 काय चाललंय आपलं? किती बोलतोय आपण तिच्याबद्दल एवढं बोलून आपण गणपतीपेक्षा तिला जास्त महत्व देतोय. तिला मखरात बसवायचं शिल्लक ठेवले फक्त. आता बास झाला. आता चला हा विषय आता संपवा. चल जेवायला आता चल. तू हो पुढे, मी आलोच. नक्की ये. थांबलोय आम्ही सगळे तुझ्याकडे. काय रे, मिस कॉल्स? अगं हा, मी कॉलच करत होतो ऍक्च्युली. पण काय कट केलास? नाही अगं, कट झाला चुकून. आदित्य, तू खूप विचार करतोयस ना, आणि खूप गोंधळ उडतोय तुझा. खूप बोलावंसं वाटतंय ना तुला माझ्याशी? बघ आदित्य, मला सुद्धा तुझ्याशी बोलायचंय, तुला काहीतरी सांगायचंय, पण तू जर का बोलणार नसेल तर मग मी पण नाही बोलणार. सही अगं, असं नको करू. मग बोल. अगं काही नाही, तेच उद्या विसर्जनाला यायचं. ओ विसर्जनाचं? ऍक्च्युली मी सुद्धा तुला तेच सांगण्यासाठी फोन केला होता. थँक गॉड. ऐकून अगदी बरं हलकं वाटायला लागलं मला. मी म्हणलं ना, तू मनकवडी आहेस, माझ्या मनातलं ओळखतेस तू अगदी. यु नो. सॉरी. हा, तू बोलत होतीस तर उद्या विसर्जनाला येतेस आणि मग. आदित्य,
प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस प्लीज. पण मी उद्या नाही येऊ शकत. का? ए बघ, मी म्हणलो ना आज जे झालं त्यामुळे जर तू नाही नाही नाही, त्यामुळे काहीच नाही. मी तरीही आले असते, पण माझे ऑलरेडी प्लॅन्स ठरले. प्लॅन्स? हो, सुयश बरोबर. हो. आदित्य, प्लीज अप्पांना आणि मामांना माझ्याकडून सॉरी सांग. म्हणजे ते उगाच माझी वाट बघत बसतील आणि त्यांना वाईट वाटेल ना. ओके, मग ठेवते मी फोन. बाय. गुड, नाईस. आज शोभतीस तू पटवर्धनांची सून. वाव साहेब, एका रात्रीत हा भलताच बदल झालाय तुझ्यात. गुड. कम ऑन सई, कम ऑन, गिव मी स्माइल. अगं, हसायला पैसे नाही पडत. उशीर झाला तुला यायला. मी बराच वेळ वाट बघत उभी होते. आता कळलंच आहे. एखादा माणूस आपली वाट बघत तासन तास जेव्हा उभा असतो ना, तेव्हा कसा त्रास होत होते. ही गोष्ट तुला काल नाही कळली जेव्हा तुझ्यासाठी मी तिथे तासन तास उभा होतो. काय 7 जन्म आपल्याला एकत्र राहायचंय, तेव्हा तू ही 7 मिनिटं विसर. ओके, शॅल वी मूव्ह? सई, कुठे चाललो विचारणार नाहीस का मला? नाही 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 म्हणजे मी तुला काल प्रॉमिस केलं होतं की तू जिथे घेऊन जाशील तिथे मी तुझ्या बरोबर येईन. सो मी नाही विचारणार आपण कुठे चाललोय ते. गुड, आवडलं मला. तू विचारत नाहीस आपण कुठे चाललोय, तरी तुला मी सांगतो आपण बेबोला भेटायला चाललोय. बेबो? येस, बेबो. बेबो म्हणजे डॉक्टर बरखा, माझी जुनी क्लासमेट. US ला असतानाची म्हणजे सगळ्यात जवळची आणि खास मैत्रीण. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी जवळची आणि खास व्यक्ती असायलाच हवी. माझ्याही आयुष्यात. हाय, मी सई शशिकांत बिराजदार. आणि तू? मी आदित्य विजय कश्यप. काय म्हणालीस? काही नाही, तू ते बेबो बद्दल काय म्हणत होतास? या बेबो ना, सी शैतान का नाम लिया. और हाय बेबो. हाय सुशी, वेअर आर यू यार? किती वेळ झाला. तू शार्प 11ला मला भेटणार होतास, वाजलेत बघ किती. बेबो, तुला माहिती मी ऑन टाइमच असतो. या सईमुळे लेट झाला. त्या इंडियन मुली आहे ना, मेकअप करायला इतका वेळ वाया घालवतात. स्पीकर फोन चालू. एक मिनिट, हु इज साई? ती अरेंज मॅरेज वाली मुलगी? येस, पण अरेंज मॅरेज वाली नाही. शी इज माय वाईफ टू बी. होणारी बायको आहे माझी. आर यू सिरियस?
येस. अँड बाय द वे, तू तिला घेऊन काय येतोयस? किती दिवसांनी वी आर मीटिंग सुशी. ती आल्यावर आपल्याला बोलता कसं येणार आहे? तुझ्या माझ्यामध्ये उगाचच कबाब में हड्डी. ए बेबो, काय मी तिकडे पोचतोच आहे ना, आपण आल्यावर बोलू. ओके बाय. कोण होती कोणी आणि समजते कोण आहे स्वतःला? आणि तिला जर का मला भेटण्यात इंटरेस्ट नसेल, माझा इतका त्रास होत असेल, तर तू का नेतोयस मला तिला भेटायला? नाही सई, यामागे कारण आहे. मला तिला दाखवून द्यायचंय की मी सुद्धा लग्न करू शकतो, तेही तिच्यापेक्षा स्मार्ट आणि सुंदर मुलीशी. तुला काय मी खेळणं वाटते सगळीकडे नाचवत फिरवायला? सई, यू आर माय ट्रॉफी. तुला जिंकलोय मी. Let's go, Sai. Sai. मी येणार नाही. तसंही तिला मला भेटायचं नाही, सो मला सुद्धा तिला भेटायचं नाही. सई, ऍडमिटल, माझ्या आयुष्यातल्या बायकांना मी ऑप्शन्स, चॉईसेस वगैरे देत नसतो. तुला काय किंवा तिला काय, तर मग दोघींना एकमेकांना भेटायचं नसेल तरी भेटावंच लागेल. सॉरी, पण मी येणार नाही. यावं लागेल सई. सुयश, मी हा बेबो, या पोचलो ते. मी पोचतो ते 5 मिनिटात. सई, ठीक आहे, मी जातो, पण तू इथेच थांबायचं. आणि आज जर का पळून गेलीस तर तुला माहिती मी काय कर. गणपती बाप्पा, खरं तर आत्ता आलास आणि लगेच जायची वेळ सुद्धा झाली तुझी. दरवेळेला असं वाटतं की अजून थोडा वेळ थांबलास असतं बरं झालं असतं, पण तसं करता येत नाही म्हणा, किंवा तसा योग येत नाही म्हणा. तुला काही वचन देत नाही मी, पण आमच्या आदित्यचं एकदा सगळं मार्गी लागलं म्हणजे घरामध्ये सून आली ना की निवांत ये, चांगला 10 दिवसाकडे. हा, आणि हो, तोही दिवस काही फार दूर नाही. आदित्य एकदा त्या मुलीला घरी घेऊन आलेलाच आहे. एकदा ती कायम ती आली की नाही, म्हणजे तुझ्या मनासारखं होऊन दे, आमचा काही हट्ट नाही. तुझ्या म्हणजे दादाच्या मनासारखं नाही, हा तुझ्या मनासारखं. म्हणजे गणपती बाप्पाच्या मनासारखं, म्हणजे दादाच्या मनासारखं होऊ दे, पण तुझ्याही मनासारखं होऊ दे आणि आमच्याही मनासारखं सुद्धा होऊ दे. हा, पुरे आता विसर्जनाची वेळ होत आली. आरतीची तयारी केली का? अरे पण शुभ कार्यात आता देवाच्या कार्यात अरे परंतु काही नको. थोडा वेळ थांबूया ना. नाही म्हणजे आता तूच म्हणालास ना, बाप्पा थोडा वेळ थांबलास तर बरं होईल. मग काय हरकत आहे थांबायला? मला मान्य आहे, पण 1.5 दिवसाचं अधिष्ठान आहे ना, विसर्जनाचा मुहूर्त टाळून चालणार नाही. चला आवरा. पण वेळ कुठे वाया घालवतोय? सई येते ना अजून. ती काही आता येणार नाही. ती कशाला येईल? अरे असं काय करतोस आता? अरे विसर्जनासाठी आप्पानेच तिला बोलून घेतलंय आणि तशी आप्पांची आज्ञाच आहे. आणि आपण आप्पांची आज्ञा कशी मोडणार? हो का? आप्पांची आज्ञा का? ती कधीपासून मनावर घ्यायला लागला तुम्ही एवढी? आणि आप्पांचं सोडा रे, आप्पा विसरले सुद्धा असेल. घरात गणपती आलाय हे सुद्धा ते आतापर्यंत विसरलेले असेल.
ते तिचे कुठे लक्षात राहते. चला चला तुम्ही नाही, नाही, आप्पांचं ठीक आहे, पण ती मुलगी घरून निघाली असेल ना. ती मुलगी येणार नाही. दादा मामा बरोबर बोलतोय. तिचे दुसरे प्लॅन्स ठरलेत. सई नाही येणार आहे आज.